राज्यात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। उमेदवारांच्या याद्या तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे। शिवसेनेनं स्वबळाचा नारा देताच सेनेतले नेतेही जोरदार कामाला लागले। शिवसेनेतला एक मुख्य चेहरा म्हणजे नीलम गोरे। पाहुयात त्यांची तयारी कशी सुरू आहे। राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि जिथे तिथे बैठकांचं सत्र सुरू आहे। राजकीय गणित जी आहेत ती जुळवली जात आहेत आणि या सगळ्यांमध्येच महिला नेत्या कुठेही कमी नाही आहेत आणि हेच उदाहरण जे आहे ते आपल्या समोर आहे। नीलम गोरे यांना खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे। शिवसेनेच्या नेत्या आणि सध्या युती तुटली असली तरी आणखी कुणाबरोबर कोणत्या पक्षाबरोबर युती होणार की नाही, याद्या कशा निश्चित करायच्या, या सगळ्याच गोष्टींच्या बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि सगळ्यामध्ये नीलम गोरे यांचा समावेश असतो। कशी सुरू आहे निवडणुकीची तयारी जाणून घेणार आहोत, काय सांगाल? पुण्यामध्ये सगळ्या आमच्या मुलाखती झाल्या उमेदवारांच्या, त्यांच्या यादीच्या संदर्भात माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर बरेचसे खूप चांगले कार्यकर्ते वेगवेगळ्या शहरामधून काही त्यांचे प्रश्न कळवतात, त्याच्याकडे शेवटच्या क्षणी कोणाचं लक्ष द्यायला तेवढा वेळ होत नाही, त्याची निवेदनं, त्याचा पाठपुरावा दुसऱ्या बाजूला चाललेला आहे। तिसरं तुम्हाला कल्पना आहे की गुन्हेगारांचं राजकारण आणि गुंडांचे प्रवेश ठिकठिकाणी होत आहेत, तर त्यांची यादी खूप मोठी व्हॉट्सअपवरती वाढत चाललेली आहे। तर त्याचबरोबर आकडेवारी, कुठल्या जिल्हा परिषदेत, कुठल्या महानगरपालिकेत कोणाची किती संख्या आहे आणि ती काय बदलू शकते, आरक्षणं कशी बदलली आहेत, याचा हा अक्षरशः कॉलेजला किंवा आम्ही मेडिकल असताना अभ्यास करतो तसा अभ्यास करावा लागतो। महिला कार्यकर्त्यांचा विश्वास जागा ठेवणं हे एक काम करावं लागतं, कारण शेवटी असं होतं की निवडून येण्याची क्षमता या निकषामध्ये काही वेळेला स्त्रियांना बऱ्याचशा अडचणी आलेल्या दिसतात। याखेरीज स्वतःची प्रकृती व्यवस्थित ठेवणं, बाकीचं आपलं रुटीन सांभाळणं, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षावर विश्वास ठेवला आहे त्या कार्यकर्त्यांना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सहकार्य करणं, त्याचबरोबर अचानक काही वेळेला इन्कमिंग होतं तसं आउटगोईंग पण होत असतं, त्याचं कारण काय आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं, अशी भरपूर लक्ष असतं। पण आता मला जवळजवळ आता 20 वर्ष मी या शिवसेनेचं काम करते आहे, चौथी निवडणूक आहे महानगरपालिकेची, त्यामुळे तसं एवढं अवघड पण वाटत नाही आहे, होऊ शकतं। व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजचा दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।